हॅलो नमस्कार. मी प्रतिभा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. लवकरात लवकर वजन कसं कमी करायचं, तर फिटनेस आणि परफेक्ट फिगरसाठी जर तुम्हाला व्यायाम करायचं असेल तर हे व्यायाम तुम्ही न चुकता करा. तुमचं वजन आहे ती झटकीपट कमी होतं, पोट आहे ते पूर्णपणे आत जातं आणि बॉडीला देखील छान शेप भेटतो. त्यासाठी हे व्यायाम रोजच्या रोज जर सकाळ संध्याकाळ केला तर खूप छान रिझल्टही भेटतो. तर चला सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला. त्यासाठी आपल्याला नॉर्मलच थांबायचं आहे. दोन्ही हात आपल्या खांद्यावरती ठेवायचं, तेच हात आपल्या पायाला टच होईल इतकं आपल्याला वाकायचं आहे. यामुळे काय होतं, पूर्ण बॉडीवरती खूप छान असं वळण लागते किंवा ताण येतो. त्यामुळे कसं चरबी असलेली वितळते, हातांचे शोल्डर मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पायांचं जे लटकणारं थाय फॅट आहे ते पूर्णपणे कमी होतं. आणि ज्यांची पण जास्तच कंबर वाकलेली असेल त्यांची देखील कंबर आपली स्ट्रेट होते. त्यामुळं असे व्यायाम करायला काहीच हरकत नाही, ज्यांचं दुखणंही कमी होतं, वजनही कमी होतं आणि व्यायामही हलके आहेत. त्यामुळं प्रत्येक व्यायाम तुम्हाला रोज ना 25चे असे 3 सेट करायचं आहे किंवा 1 मिनटं जरी केला तरी काहीच हरकत नाही. मात्र दिवसामध्ये तुम्हाला जसा वेळ भेटतो, जसं की सकाळी एकदा करा, संध्याकाळी एकदा केला ना, खरं सांगते आपलं शरीर आहे ते खूप हलकं महसूस होतं, कारण वजन कमी झाल्यानंतर खूप छान वाटतं. त्यामुळे नक्की असे व्यायाम करत जा. आता करते दुसरा व्यायाम. त्यासाठी काय करायचं आहे, नॉर्मल थांबायचं. त्यानंतर दोन्ही हात आहेत ते असं समोर करायचं आहे या पोझिशनमध्ये. त्यानंतर दोन्ही हात असं फरशीला टच करायचं आणि नंतर दोन्ही पायचं फोल्ड करून परत सरळ थांबायचं. या व्यायामाचा असर म्हणजे ना, आपल्या पूर्ण बॉडीवरती खूप सारा ताण येतो. आपल्या आतल्या पोटाच्या भागातले जे स्नायू आहे ते चांगलेच ताणावतात आणि आपलं वजनही कमी होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बॉडी आहे ना ती खूप छान शेपमध्ये येते. म्हणजे एक्स्ट्राची चरबी तुम्हाला कुठंही लटकलेली दिसणार नाही. असे व्यायाम करा ज्याचा रिझल्ट खूप छान भेटणार आहे आणि तुम्हालासुद्धा प्रत्येक व्यायाम एन्जॉय करत करा. उत्तम आरोग्य हवं असेल तर रोज असे व्यायाम करत जा, कारण व्यायाम केल्याशिवाय आपलं वजन कमी होणार नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे व्यायामाला महत्त्व द्या. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला परत असं नॉर्मल थांबायचं आहे, जसं आपण आधी थांबलेलो तसं. त्यानंतर एक हात कमरेवरती ठेवायचं, दुसरा हात असं क्रॉस करायचं. जसं की बघू शकता मी पहिला डावा हात कमरेवरती ठेवला आणि उजवा हात डाव्या साईडला क्रॉस केला. असं मी दोन्ही बाजूनी करत आहे. यामुळे काय होतं, कमरेच्या आणि पोटाच्या आजूबाजूला जितकी पण चरबी साठली आहे तीही वितळते. तसेच कंबर आपली सडक पातळ होते, पोट पूर्णपणे आत जातं आणि बॉडीला देखील छान शेप भेटतो. त्यामुळं हा व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट नक्की करायचा आहे. आणि ज्यांची पण जास्तच कंबर दुखत असेल त्याने हा व्यायाम करायला काहीच हरकत नाही. दुखणंही गायब होतं आणि वजनही कमी होतं. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहा. त्यानंतर दोन्ही समोर घ्या. तीच हात एकदा उजव्या पायाच्यामध्ये एकदा डाव्या पायाच्यामध्ये करायचं आणि दोन्ही हात आपले पूर्णपणे समोर आणि पूर्णपणे मागे गेले पाहिजे. कसं, हातांची देखील छान एक्सरसाइज व्हायले, पायांची पण छान एक्सरसाइज व्हायले. त्यामुळे पायांचं थायफॉइड कमी होतं, हातांना जी लटकणारी चरबी आहे ती पूर्णपणे गायब होते आणि आपल्याला परफेक्ट अशी फिगर मिळते. त्यामुळे हा देखील व्यायाम तुम्हाला रोज 25चे 3 सेट करायचा आहे. तसेच रोजच्या धावपळीमध्ये व्यायामासाठी वेगळा वेळ काढणं खरंच खूप मुश्किल जातं. पण उत्तम आरोग्य हवं असेल तर रोज थोडा व्यायाम करणं आणि वेळ काढणं तेही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं रोजच्या रोज असा व्यायाम करा, कारण आधी आपलं आरोग्य त्यानंतर सगळी कामं. त्यामुळं आरोग्याची काळजी घेणं हे पहिलं आपलं काम आहे. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी काय करायचं, नॉर्मल थांबायचं. जसं की आपल्या शरीराच्याच मापाने आपल्या पायाचं अंतर ठेवायचं, दोन्ही हात स्ट्रेट असू दे. तेच हात आपल्याला असं नमस्कार टाईपमध्ये जोडायचं आहे. जसं आपण नमस्कार टाईपमध्ये जोडतो तेव्हा आपले दोन्ही पाय फोल्ड करायचं. म्हणजे आपलं वजन कमी होण्यासाठी हा व्यायाम एकदम बेस्ट आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ खाण्याऐवजी भाजलेल्या पदार्थांचा समावेश जास्त करा. त्यामुळे काय होतं, तुमचं वजन आहे ते नियंत्रित राहतं. कोणासाठी नाही तर स्वतःच्या मौल्यवान शरीरासाठी रोज थोडा का सुदे व्यायाम करत जा. कारण शरीराचं महत्त्व तेव्हा समजतं ज्या दिवशी आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो किंवा खूप सारं बिल कट झालेलं असतं. त्यामुळं आत्ता व्यायाम केलेलं केव्हाही चांगलं, कारण ती वेळ कधी येणारच नाही. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहा, दोन्ही हातांची गाठ मारा, तेच हात पूर्णपणे फरशीला टच करा आणि परत स्ट्रेट उभं राहा. यामुळे काय होतं, उठक बैठकचा व्यायाम आहे, त्यामुळे वजन आहे ती झटकीपट कमी होतं, कारण पूर्ण शरीरावरती ताण येतो. त्यामुळं हा देखील व्यायाम तुम्हाला रोज ना 25चे 3 सेट करायचा आहे. तसेच खूप जास्त ताण घेऊ नका. त्यामुळे काय होतं, जास्तच टेन्शन घेतलं की आपली पचनक्रिया बिघडते आणि आपल्या शरीरामध्ये ठिकठिकाणी जाऊन चरबी साठत राहते. त्यामुळं आपल्याला थोडासा व्यायाम करायचा आहे. मन आहे ती प्रसन्न ठेवायचं, म्हणजे कसं एकदम शरीर हलकं महसूस होतं आणि मनाला समाधानी भेटतं.
आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी नॉर्मल थांबा, जसं मी थांबले तसं दोन्ही हात असं बघू शकता. उजवा हात डावीकडे घेतली, डावा हात उजवीकडे घेतली आणि तीच हात असं पायाला टच करते. खूप छान असा व्यायाम आहे. पूर्ण शरीरावरती खूप सारा ताण येत असल्यामुळे कसं वजनही कमी होतं, चरबीही वितळते आणि बॉडीला देखील छान शेप भेटतो आणि परफेक्ट अशी फिगर मिळते. त्यामुळं हा व्यायाम देखील रोज तुम्हाला 25चे 3 सेट करायचे आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी काही लोकांची तयारी असते, पण व्यायामाचा खूप सारा कंटाळा येतो. त्यामुळं आज उद्या असं करत करत फक्त मनानं ठरवतात, पण करायच्या बाबतीत मागच राहतात. तुम्हाला तर तुमचं आरोग्य चांगलं हवं असेल तर व्यायामाला महत्त्व द्या आणि आजपासूनच असे व्यायाम चालू करा. तुम्हालाही वाटतं ना की लवकरात लवकर माझं वजन कमी व्हावं, मीही फिट राहावं, मलाही कोणत्याही प्रकारचा आजार होऊ नये आणि मला कायमस्वरूपी फिट राहायचं आहे, असं जर वाटत असेल तर आजपासून हे व्यायाम चालू करा आणि फिट राहा. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.